अखेर IPL 2026मधून मुंबई इंडियन्सचा पॅकअप या संघाचाही गाशा गुंडाळलेला आहे. तर हे 4 संघ टॉप 4साठी सध्या पात्र आहेत, म्हणजे क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहेत. तर मित्रांनो, काल मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून शेवटच्या बॉलवरती पराभव झाला आणि मुंबई इंडियन्सची टीम ऑफिशियली या IPLमधून बाहेर पडलेली आहे. मुंबई इंडियन्सने 11 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि 8 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे फक्त 6 गुण आहेत आणि त्यांचे सामने शिल्लक आहेत आता फक्त 3 पैकी जरी 3 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तरीही मुंबई इंडियन्सची टीम आता IPLसाठी पात्र होऊ शकत नाही. तरीही मुंबई इंडियन्सचे 12 पॉईंट होऊ शकतात. आधीच टॉप 4च्या टीमांचे 14 पॉईंट आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम आता IPLच्या बाहेर झालेली आहे. मुंबई इंडियन्ससोबत काल लखनौ सुपर जायंट्सचा चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला. तर लखनौ सुपर जायंट्सची टीम देखील IPL 2026मधून बाहेर झालेली आहे. त्यांचेही 11 सामन्यांपैकी 3 विजय आणि 8 पराभव आहेत. तर सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुसऱ्या क्रमांकावरती आहे सनरायझर्स हैदराबाद, तिसऱ्या क्रमांकावरती गुजरात टायटन्स, चौथ्या क्रमांकावरती पंजाब किंग्स, 5व्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्स, 6व्या क्रमांकावरती राजस्थान रॉयल्स, 7व्या क्रमांकावरती कोलकाता नाईट रायडर्स, 8व्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्स. फक्त 2 टीमा ऑफिशियली बाहेर झालेल्या आहेत, ते म्हणजे मुंबई आणि लखनौ. तर सध्या टॉप 4मध्ये बेंगलोर, हैदराबाद, गुजरात आणि पंजाब आहेत. तर चेन्नई, राजस्थान, कोलकाता आणि दिल्ली या संघांना आणखीन चान्स आहे. पण कोलकाता आणि दिल्ली यांना प्रत्येक सामना करो किंवा मरो असणार आहे. त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. तर चेन्नई आणि राजस्थान त्यांच्या 3 सामन्यांपैकी 2-2 सामने जरी जिंकले तर ते टॉप 4मध्ये जाऊ शकतात. त्यांचे सामने आहेत गुजरात, हैदराबाद विरुद्ध. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्स आणि लखनौ बाहेर झालेले आहेत. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणते 4 संघ टॉप 4मध्ये आपली जागा निश्चित करतील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.